हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 60. वर्तमान भाग 2. व्यवहारामध्ये वर्तमान या शब्दाचा अर्थ आपण त्यावेळी जे काही करत असू त्यावर किती लघु किंवा दीर्घ कालावधी समजायचा हे अवलंबून आहे. जेव्हा आपण असे म्हणतो की आजकालच्या जमान्यात, तेव्हा वर्तमान या शब्दाचा अर्थ एक पिढी म्हणजे 20 वर्षे इतका दीर्घ कालावधीसाठी आपण घेत असतो. किंवा जेव्हा आपण असे म्हणतो की उशीर करू नको, आजच ये, तेव्हा आपण वर्तमान 24 तास असे गृहीत धरतो. किंवा जेव्हा आपण बाळगोबांना म्हणतो की माझे काका आपल्याकडे आज येणार आहेत, त्यांना भेटायला मी आलो आहे, त्यावर बाळकोबा आपल्याला सांगतात, हे काय, काका येऊन आत्ताच परत गेले. त्यावेळी वर्तमान फक्त काही तासांचा असतो. परंतु अध्यात्मामध्ये एक क्षण इतकाच वर्तमान आहे. वर्तमान इतका अल्प, स्वल्प, लघु, सूक्ष्म आहे की तो आत्ता येथे फक्त याच क्षणी आहे. वर्तमान प्रत्येक क्षणात येतो आणि तत्काळ तो भूतकाळात गडप होतो आणि तत्काळ भविष्यकाळातील क्षण येऊ लागतो. यामुळे आपण बोलीभाषेत भूतकाळ असे म्हणतो, भविष्यकाळ असे म्हणतो, परंतु वर्तमान याला काळ हा शब्द जोडायची आवश्यकता नसते. परंतु तसा जोडला म्हणून काही बिघडतही नाही. यामुळे जी संधी आत्ता या क्षणी समोर उपलब्ध झालेली आहे, तिचा उपयोग तत्क्षणी केला नाही तर ती संधी परत केव्हा येईल ते काही सांगता येत नाही. आमच्या सौभाग्यवती जोशी काकू म्हणतात की संधी ही चहाच्या कपात बुडविलेल्या बिस्किटासारखी असते. जरा उशीर केला की बिस्किट कपाच्या तळाला जाते आणि संपूर्ण कप रिकामा होईपर्यंत खाता येत नाही. याप्रमाणे एकदा गेलेली संधीची सद्य आयुष्य संपून पुढील जन्मापर्यंत वाट पाहावी लागते. भौतिकामध्ये वर्तमान सतत बदलत आहे. दररोज नवनवीन गोष्टी उदयाला येत आहेत. त्याप्रमाणे आपल्याला बदलावे लागते. पूर्वी नवविवाहिता बुजुर्गांच्या पाया पडायला येत असत. त्यावेळी बुजुर्ग तिला आशीर्वाद देत असत, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता असा आशीर्वाद दिला तर ती नववधू त्या बुजुर्गाचा कशा प्रकारे पाण उतारा करेल काही सांगता येत नाही. तसेच ही चूक सुधारून इष्टपुत्रा सौभाग्यवती भव असे म्हणावे तर तेही चालत नाही, कारण संततीच नको असते. पैसे मिळवण्यापुढे जबाबदारी घ्यायला वेळ नसतो. आता तर हळूहळू लग्न संस्था रद्द होण्याच्या मार्गावर आहे. दुपारची वेळ. काळू आणि काळूचे वडील दुकानात गेले होते. काळूची आई देवाला नैवेद्य घेऊन देवळात गेली होती. सासूची वाट पाहत सून दिवाणखान्यात बसली होती. इतक्यात फोन खणखणला. सूनबाईने फोन उचलून हॅलो असे म्हणताच पलीकडून करडा आवाज आला, हे पोरे, नीट ऐक, तुझ्या सासूला आम्ही किडनॅप केलं आहे. आम्ही तिला स्वयंपाकी म्हणून परदेशी घेऊन जाणार आहोत. सूनबाईला राहावेना. ती मध्येच बोलली, अय्या, खरंच किती किती चांगले लोक आहात तुम्ही. पलीकडून दरडावण्याचा आवाज आला, हे पोरे, जास्त भंपकपणा करू नको. दुकानात फोन कर आणि नवऱ्याला सांग, दुकानातून येताना 5 लाख रुपये पिशवीत घालून ये. रात्री 10 वाजता अमुक पुलाखाली कमान क्रमांक 3 येथे एक लाल रुमाल ठेवलेला असेल, त्यावरती पिशवी ठेवायची आणि मागे वळून न पाहता चुपचाप निघून जायचं. काय समजलं का? कमी पैसे ठेवले, पोलिसांना सांगितले तर याद राख, सासूला परत घरी आणून सोडू. सूनबाई कळवळून म्हणाल्या, नको 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 नको, मी 5 काय 6 लाख ठेवायला सांगते. भौतिकामध्ये वर्तमान बदलत असतो. सतत बदलत असणे हा भौतिकाचा नियम आहे. कारण भौतिक परिवर्तनीय आहे. त्यात सतत प्रतिक्षणी बदल होत असतो. प्रत्येक क्षण मागील क्षणापेक्षा निराळा असतो आणि पुढील क्षण या दोन्ही क्षणांपेक्षा आणखी काहीतरी वेगळा निराळाच असतो. भौतिकात जुने जाते आणि त्यामधून नवीन निर्माण होते.
हे भौतिकाचे तत्व आहे. जीवाला नवनवीन सृष्टीलीला अवलोकन करायला मिळत असते. सृष्टी निर्माणामागील हा गाभा आहे. यासाठीच औषात्मा येथे वसतीला आला आहे. या नवीन तंत्राप्रमाणे जीवाला गतसंचित उपभोगून संपावे लागते. हे मागील जन्मापेक्षा निराळे असते. यामुळे जीव नवचैतन्याने आनंदाने जगू लागतो. परंतु आध्यात्मिक तत्व बदलत नाहीत. ती आदी अनादी स्थिर असणारी आहेत. कारण अध्यात्म काळातीत आहे, त्रिकालाबाधित आहे, काळाच्या अलीकडे आहे. ते स्थिर, स्थित, शाश्वत, अक्षर, अमर आहे. याचा आणि भौतिकाचा काहीही संबंध नाही. गोकुळामधील एका गोपाजवळ ललिताचे लग्न झाले आणि ती डोलीत बसून गोकुळाच्या वेशीवर आली. त्यावेळी बाळकृष्ण डोलीजवळ गेला आणि म्हणाला, "वहिनी, ओळख करून घेण्यासाठी मी आलो आहे." त्यावेळी ललिताने घुंगट आणखी घट्ट ओढून घेतला आणि अशा प्रकारे ओळख करून घेण्यासाठी स्पष्ट नाराजी दर्शविली. बाळकृष्ण स्मितहास्य करून तेथून निघून गेला. पुढे जलवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी बाळकृष्णाने गोवर्धन उचलल्यावर सर्वजण आश्रयासाठी तेथे धावले. त्यात ललिताही होती. तिने गोवर्धनाखाली जाताना बाळकृष्णाला पाहिले. नजरानजर झाली आणि तिची स्मृती जागृत झाली. तत्क्षणी पाऊल तेथेच थबकले आणि ती मौनात म्हणाली, "आत्ता मी तुला ओळखले, मला समर्पित करून घे." तेव्हा बाळकृष्ण मौनात म्हणाला, "आता उशीर झाला. तुला काही जन्म वाट पाहावी लागेल." ललिता काही हजार वर्षानंतर पुनर्जन्मात संत मीरा म्हणून जन्माला आली आणि नृत्योपासना करून श्रीकृष्णामध्ये समर्पित झाली. रज्जब मुसलमान पठाण होता. त्याचे एका युवतीवर प्रेम होते. तिच्याशी विवाह करायला वराचा पोशाख घालून, डोक्याला मोरपीस लावून तो वरात मिरवीत सासूरवाडीला लग्नमहाली जवळजवळ पोहोचलाच होता. बस अगदी थोडेसे अंतर राहिले होते. परंतु त्यावेळी रज्जबाच्या घोड्यासमोर एक अद्भुत विलक्षण व्यक्ती आली. त्या व्यक्तीने रज्जबकडे पाहिले आणि म्हटले, "रज्जब, तै गज्जब किया, सिर पर बांधा मोर, आया था हरी भजनकू, करे नरकती ठौर." अर्थात, "हे रज्जब, तू तर विचित्र गोष्ट करत आहेस. नटून सजून लग्न करायला जात आहेस. डोक्याला मोरपीस बांधले आहेस. तू तर हरिभजन करायला आला होतास आणि आता तर तू नरकात वास्तव्य करायची तयारी केली आहेस." रज्जबच्या नजरेला त्या व्यक्तीची नजर भिडली. रज्जबची स्मृती तत्काळ जागृत झाली. या जन्मेचा उद्देश आठवला. त्याने सद्गुरू दादू दयाल यांना ओळखले आणि त्याने घोड्यावरून खाली उडी मारली. त्याने वराचा पोशाख, मोराचे पीस दूर केले. सद्गुरू दादू दयालांचे रज्जबने पाय पकडले आणि साश्रू नयनाने ते भिजवत तो म्हणाला, "सद्गुरू, तुम्ही मला वेळीच जागे केले. मी तर अनर्थ करायला निघालो होतो. मला वाचवलेत." असे म्हणून तो दादू दयाल यांच्याबरोबर निघून गेला. 12 वर्षांचा नारायण ठोसर भोवल्यावर उभा होता. समोर अंतरपाट धरला गेला. पलीकडून वधू वरमाला घेऊन उभी होती. त्याबरोबर गुरुजींनी ललकारी दिली, "शुभमंगल सावधान." सावधान हे शब्द नारायणाच्या कानामध्ये तापलेल्या सळीसारखे आर पार गेले. त्याची स्मृती जागृत झाली. आपला जन्म कशासाठी झाला याची आठवण झाली आणि तत्क्षणी नारायण लग्न मंडपामधून पळून गेला. तो सरळ टाकळीला गेला आणि रामदास म्हणून नावलौकिकाला आला. अध्यात्मात वर्तमानाला फार महत्त्व आहे. आपला जन्म कसा आणि कशासाठी झाला याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आपण मानवी देही जन्माला आलेले आहोत. या जन्मी आपल्याला मुक्त व्हायचे आहे. त्यासाठी निर्विचारी अवस्था अत्यंत मोलाची आहे. म्हणून भूतकाळात काय झाले याचा विचार करायचा नाही. जे झाले ते गेले, विषय समाप्त. याचप्रमाणे भविष्यकाळाचाही विचार करायचा नाही. कारण आपल्या संचिताप्रमाणे आपल्याला उपलब्ध करून देणे हे प्रभूचे काम आहे. ते तो औषात्म्याच्या माध्यमामधून करत असतो.
आपण त्याची फिकीर करायची नाही. या योगे आपण आपोआप निर्विचारी राहतो. परंतु वर्तमानाची मात्र आपण काळजी घ्यायची. म्हणजे एकच करायचे आहे की जे जसे जितके जेव्हा प्रभू आपल्याला देतो त्याचा जराही विचार न करता मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा आणि त्यातच जीवन जगायचे. म्हणजे आपण वर्तमानातही निर्विचारी राहतो. यामुळे आपले संचित समाप्त होते आणि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची यात्रा सहजच आरंभ होते. हरि ओम.